राम राम मंडळी. तर आज आहे तर रूमवरती नियोजन लय डेंजर होतं म्हणून कळलं. रूमवर पेशल काय असेल आता म्हणलं. नितीननं भाजी बिजी घेतली होती, थोडी कोथिंबीर, म्हणलं चला आता रूमवर जायचं. पाणी बिनी घेतलं होतं आम्ही. या म्हणले रूमवर नियोजन लय जोरात आहे म्हणलं. मी बी आचरट पडलो, नियोजन तर लय जोरात आहे म्हणलं. बघाव काय नियोजन, मला जास्त धावधूक. नियोजन जोरात आहे म्हणली. मी म्हणलं चला जरा फास्ट. आलो की डायरेक्ट रूम पशीच. रूममध्ये झालो. मी घेतलं इकडं बघतोय तर काय यांचा भात बासमती वास तर लय भारी होता. इकडं तर म्हणला तडका द्यायचा म्हणला डाळीला. तवर तेल ना बिल तवरच हलवतोय. कसं आहे नियोजन मध्येच करतोय सगळं. मी म्हणलं इकडं डाळ तर लयच भारी या लागली उकळी. म्हणलं होय म्हणला, तू खाल्ल्यावरच बोल म्हणला नंतर. बरं म्हणलं डाळीला तडका बिडका देऊन चालू होतं. इकडं तर मी म्हणलं भाताचं नियोजन बघा. भात काय म्हणलं वासले भारी सुटला होता, पण बासमती होता त्यामुळे वासलेच होता. म्हणलं भाजी झाली तडका देऊन तेवढ्यात. म्हणलं चला आता बासा. म्हणलं सगळीजण बसली. म्हणलं आमची 4 चौघाई ताट नियोजनमध्ये कोथिंबीर बिथिंबीर टाकून ओके. बंटी म्हणला मीच घेतो पहिला. बंटी म्हणला मलाच पाहिजे कारण की मीच केले म्हणला. बरं म्हणलं तेवढ्यात काय बंटीनं पळीचा वापरच केला नाही, फुलपात्राचा केला. हो फुलपात्र कसं आहे आमचं नियोजनमध्ये जास्ती सगळं, त्यामुळं आम्ही टेन्शन घेत नाही. एवढं मोठं घर भारी पण आमच्याकडे पळीच नव्हती. हे विषय लय मोठा झालता. तेवढ्यात मी म्हणलं दे आपल्याला फुलपात्रानं घेतली भाजी. तेवढ्यात ओके झालो. चला म्हणलं आता घरी जायचं. घरी आलो म्हणलं नियोजन जोरात झाल्या. तेवढ्यात बंटी म्हणला शिकुटी केली. म्हणला आपल्याला बी करायची. गल्लीत जागा बघतोय तर जागा नव्हती. तेवढ्यात म्हणला जुनं ठिकाण आहे तिथंच लाव म्हणला. बरं म्हणलं हिथं आणली 10 रुपये किलोनं लाकडं आम्ही. तेवढ्यात बंटी म्हणला लावतो मी नियोजन. बंटी म्हणला जाळ बघ कसं लावतो म्हणलं. मी म्हणलं ओके मध्ये लाव म्हणलं, पण डेंजर दिसलं बाई. हे जाळ आणि धुरसंगटच. बंटीनं लावला जाळ शेवटी. मला म्हणला लाईक आणि सबस्क्राईब करायला लाव म्हणला. मी म्हणलो ओके मध्ये सांगतो. शेअर आणि लाईक नक्कीच करा.